बालमित्रांनो, नमस्कार. आपण कधी विचार केला आहे का? स्वातंत्र्य लढ्यात बंदूक न उचलता, गोळ्या न झेलता एखादी तरुण मुलगी एका अदृश्य शस्त्राने जुलमी अत्याचारी इंग्रज सरकारला हरवू शकते. आज मी तुम्हाला अशाच एका गुप्त आवाजाच्या क्रांतिकारी जिद्दी, देशाविषयी प्रचंड प्रेम अभिमान असणाऱ्या महिला क्रांतिकारक उषा मेहता यांची कथा सांगणार आहे. वर्ष होतं 1928. एक 8 वर्षाची मुलगी गांधी टोपी घालून स्वतःच्या आलिशान बंगल्यात सायमन गो बॅक, सायमन गो बॅक चा नारा देत होती. तिच्या वडिलांनी हे ऐकले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. उषा कशाने भारावली गेली आहे हे चाणाक्ष वडिलांनी ओळखले. ह्याचे परिणाम ते चांगलेच जाणून होते. उषाचे वडील होते इंग्रज सरकारचे वकील. त्यांना चांगलेच माहित होते की जो इंग्रजांविरुद्ध आवाज उठवतो त्याचे किती अतोनात हाल होतात. तुरुंगात डांबले जाते, त्यांचे अन्न पाणी बंद होते, मरणप्राय यातना भोगाव्या लागतात. त्यांनी तिला सांगितले, हे गांधीजींचे खून डोक्यातून काढून टाक, शिक्षणावर लक्ष दे. मला ही असली थेरा अजिबात चालणार नाही. मुलगी आहेस, मुलीसारखीच राहा. परंतु उषाच्या मनात असलेले स्वातंत्र्याचे बीज हे खूप मुळीच नव्हते. ती होती सर्व भारतीयांच्या मनातली स्वातंत्र्याची आस, क्रांतीची धगधगती ज्वाला, देशासाठी काम करण्याची अंतःप्रेरणा. 1942 वर्ष उजाडले. गांधीजींनी भारत छोडो चा नारा दिला आणि इंग्रजांनी सर्व आपल्या देशातील बड्या नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यांच्यावर अतोनात अत्याचार सुरू केले. देशभरातील आंदोलन चिरडण्यासाठी इंग्रजांनी संचारबंदी केली, वर्तमानपत्र बंद केले, लोकांपर्यंत सत्य पोहोचण्याचा मार्गच बंद केला. तेव्हा अवघ्या 22 वर्षाची सुखवस्तू घरातील तरुणी मोठ्या हिमतीने पुढे आली. तिला एक नवीन कल्पना सुचली. घरात विरोध होईल म्हणून तिने कोणालाच सांगितले नाही. उषा यांनी गुप्त रेडिओ स्टेशन सुरू करण्याचा मनोमन निर्णय घेतला आणि अंमलात आणला सुद्धा. दररोज संध्याकाळी 7 वाजता ये भारत का रेडिओ है असा खणखणीत आवाज देशभर ती पोचवत असे. त्या रेडिओवरून गांधीजींचे संदेश, सरकारचे खरे अत्याचार देशभर पोहोचवले जायचे. लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले जाऊ लागले. हा देश आपला आहे, हे बाहेरचे उपरे लोक आपल्यावर राज्य करत आहेत, आपल्याला लुटत आहेत. बस झाली ही गुलामगिरी. आपणच या इंग्रजांना कायमचे हाकलून दिले पाहिजे. बालमित्रांनो, याचा वाटत इतकं कधीच सोपं नव्हतं. उषा मेहता हे सारं लपून छपून करत होती. उषा आणि तिचे मोजके सहकारी रोज जागा बदलायचे. प्रसारणासाठी लागणारे उपकरण बदललेल्या जागी घेऊन जावे लागे. सतत धोका पत्करत हा आवाज उषाने सातत्याने तेवत ठेवला, प्रज्वलित ठेवला, स्वातंत्र्याची आशा जिवंत ठेवली. पण मित्रांनो, क्रांती लपून राहत नाही. शेवटी जुलमी इंग्रज गुप्त पोलिसांनी उषाला शोधून काढलं. उषा मेहतांना अटक झाली. 3 वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्यांच्या पदरी आला तो एकांतवास, प्रचंड मानसिक शारीरिक छळ, सतत प्रश्नांची झडती, पण ती कधीही खचली नाही. तिचा स्वातंत्र्याचा दृढ निश्चय तिने कधीही डगमगू दिला नाही. ती म्हणायची, मी कोणतीही माहिती देणार नाही. माझा रेडिओ तुम्ही बंद करू शकलात, पण स्वातंत्र्याची लाट आता थांबणार नाही. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. माझा भारत स्वतंत्र होणार म्हणजे होणार, त्याला आता कोणीच रोखू शकत नाही. बालमित्रांनो, भारतीय मुलीने ठरवले तर ती काय करू शकते हेच उषा मेहता या महिला क्रांतिकारक ताईने सिद्ध केले.
उषा मेहता यांचा गुप्त रेडिओतील आवाज इतिहासात अजरामर झाला. अशा भारत मातेच्या थोर क्रांतिकारक कन्येला माझा मानाचा सलाम सलाम सलाम. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पर डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पर डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी. जय हिंद.